खान के लिए बिना मांगे कोई सीन होगा इस बार आगे अगर फिल्म करते हैं? सर अभी स्क्रिप्ट का ही पता नहीं है. अभी ये मुझे नहीं पता कि मेरे लिए कितने सीन है पिक्चर में, तो उनके लिए अभी मैं कैसे विचार करूं. लेट्स सी, आई डोंट नो. Ritesh, we're talking about debuts. Very soon you'll be making your debut with YRF with this film called Bangchor where you have replaced Kapil Sharma. What do you have to say about it? What's your question? What do you have to say about what? Doing the debut doing a film with YRF, yeah. No, I think it's a great feeling to be working with them. That's one production house that I have not worked with. I have always looked up to that production house and seen their films throughout my childhood. Probably grown up watching their films, and here I get a chance to work with them in Bangchor. I'm really excited. It's a great script, and I'm looking forward to working with them. So is it back to the comic genre again? Back Bangchor? Means where? With Bangchor. It's a different kind of humor. It's not a houseful. It's not Dhamal. It's different kind of humor. So yes, it's a funny film. Do you also plan to venture into Indian television in any way in the future? I did judge a show I think a year and a half ago. So I have done my debut in for Star Plus, I think. Yeah. Thank you. तुम्हाला तर माईकचीच गरज नाही हो. ह्या चित्रपटात सिक्वल होऊ शकत नाही हो. कारण काय आता स्टोरी कुठे घेऊन जाण्याची. आता तिसरा भाऊ पैदा करावा लागेल त्याच्यासाठी. हां नाही लगेच एक फ्लॅशबॅक. अरे 2 जुळे नव्हते तिळे. ज्योती सर आमच्यावर स्क्रिप्टसाठी बसा तुम्ही जर काही मार्ग काढला तर काहीतरी करू. अजून ह्याच्याबद्दल खरंच विचार नाही केला आम्ही. हा चित्रपट सध्या आमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त मराठीमध्ये आहे आणि मराठीमध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये लोकांनी पाहावं. आणि मुंबईत सुद्धा बरेचसे लोक जे मराठी भाषिक नाही आहेत ते सुद्धा जाऊन पाहत आहेत. याचा खरंच जास्त आनंद आहे. कारण का ट्विटर मला नेहमी म्हणतात की तुमचे सबटायटल्स आहेत म्हणून आम्हाला फायदा होतो आणि आम्हाला चित्रपट कळतोय. तर खरंच मला वाटतं की मराठी चित्रपट हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहून त्यांनी दुसऱ्या प्रत्येक स्टेटमध्ये आणि दुसऱ्या लोकांपर्यंत पेनिट्रेट होऊन स्वतःची एक चांगली आयडेंटिटी क्रिएट करायला पाहिजे. काय वाटायला पाहिजे? मनापासून उत्तर अपेक्षित आहे की अशा वेळी काय वाटतं एक चित्रपट ज्याला खूप समीक्षकांनी स्तुती केली तो चालत नाही. एकाला तसं काही चांगलं लिहिलेलं नसतं. कसं आहे जेव्हा एखादा कमर्शियल चित्रपट असतो ना लय भारीसारखा तेव्हा हे माहिती असते काही क्रिटिक्सना बहुतेक आवडणार नाही. परंतु बरेचसे क्रिटिक्स आहेत. तरण आदर्श आहेत, कोमल नाटा असतील ज्यांना प्रचंड हा चित्रपट आवडला आणि त्यांनी रिव्ह्यूजमध्ये पण लिहिलेला आहे. पण चांगलं आहे ना, त्यात वाईट काय. तर मला वाटतं की जेव्हा आपण कमर्शियल चित्रपट लिहितो आणि करतो तेव्हा क्रिटिक्सचं मत आहे ते नक्कीच वाचून घेतलं पाहिजे काय त्यांचं म्हणणं आहे. पण शेवटी जो रिझल्ट असतो तो लोकांपर्यंत सुचवला पाहिजे. त्यांना जसं वाटतं तसं ठीक आहे. थँक्यू. आणि याच लोकांच्या रिझल्टला आपण सेलिब्रेट करतोय आज, त्यामुळे तोंड गोड करणं गरजेचं आहे. सो वी आर गोइंग टू कट अ केक नाव. कुड वी हॅव द केक?
घंटा नाही तर घंटा नाही लय भारी चल हुआ पोस्टर मार रहे थैंक बोल दिया अभी वो फिर से थैंक यू फर्स्ट टाइम आपने डेब्यू किया है एज डेब्यू फर्स्ट टाइम ही होता है आई मीन सॉरी ओके फॉर एन एक्शन फिल्म एंड बहुत मजेदार लगे हैं आप इन द मूवी क्या कहना चाहेंगे नहीं आई थिंक पहली बार मैं एक्शन कर रहा हूँ और निशिकांत के साथ कर रहा हूँ ये मेरे लिए बहुत बड़ी बात है और जिस तरह के रिएक्शंस आ रहे हैं आई थिंक ये फिल्म लोगों को पसंद आ रही है मैं लोगों को धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने जाकर ये फिल्म देखी और पसंद कर रहे हैं आई थिंक एक एक्टर के लिए जब भी वो नई चीज़ करता है और जब लोग सराहते हैं तो आई थिंक इट गिव्स मी इमेंस कॉन्फिडेंस टू डू मोर ऑफ सच थिंग्स एंड थैंक यू सो मच रितेश हमने देखा कि बॉलीवुड में आप बैक टू बैक कॉमेडी फिल्में कर रहे थे तो अब इस फिल्म के बाद अगर एक्शन मूवी करने को मिलता है तो आप कॉमेडी और एक्शन दोनों में से किसको पसंद करेंगे? नहीं आई थिंक मैं दोनों फिल्में कर लूँगा साल में 2 फिल्में आती हैं तो एक एक्शन कर लूँगा एक कॉमेडी कर लूँगा आपने जैसे 2014 बहुत लकी रहा है तो ये सबसे बड़ा जो होगा ये टर्नओवर होगा या एक विलन ज़्यादा अप्रिशिएट? नहीं आई थिंक दोनों अपने अपने हिसाब से लोगों को पसंद आए सो आई एम रियली ग्लैड एंड हैप्पी कि दोनों फिल्में चली हैं और चल रही हैं सो एक एक्टर के लिए इससे अच्छी चीज़ और क्या हो सकती है कि एक ही साल में कॉमेडी फिल्म भी कर रहे हो विलन भी कर रहे हो एक्शन फिल्म भी कर रहे हो एक्चुअली एक ही महीने में कर रहे हो सो इट्स रियली एनकरेजिंग आपने निशिकांत जी ने आपको सलमान और शाहरुख का मिक्सचर बुला दिया तो व्हाट वुड यू लाइक टू से ऑन दैट? उनका बड़प्पन है आई थिंक इट बी क्रेजी ऑफ मी टू थिंक कि मैं सलमान और शाहरुख का मिक्सचर हूँ मराठी में ऐसा बिल्कुल नहीं है उनका बड़प्पन है कि उन्होंने ऐसा कुछ सोचा आपके फिल्म में क्या सलमान को लकी चाम नहीं आई थिंक वी आर वेरी लकी टू हैव हिम और ही इज़ एक्सट्रीमली ग्रेशियस टू हैव डन दिस फिल्म सो वी आर रियली हैप्पी दैट ही इज़ पार्ट ऑफ दिस फिल्म और अगर ये फिल्म चल रही है और अगर आप ऐसे सोचते हैं कि सलमान इज़ द लकी चाम व्हाई नॉट